सुस्वागतम। 12वी अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य जवाहर बाल भवन मुंबई सादर करीत आहे छत्रपती शिवाजी कोणाचे। माझ्या मागे असं काय बघतेस? माझा कोणी शत्रू आहे का? आता बघ त्याचाही कसा खात्मा करतो। यो काय चाललंय मॅडम ते काय? मॅडम ते आता इतिहासाचा तास सुरू होणार होता ना, म्हणून तुम्ही युद्ध सुरू केलं? हो। काय? सॉरी मॅडम, सॉरी। बस जागेवर। मॅडम नमस्ते। अरे वा, चांगलं लक्षात राहिलं मॅडमना गुड मॉर्निंग करायचं ते। बसा खाली। थँक्यू मॅडम। तुमचा पहिला तास कसा गेला? छान मॅडम। तुमच्या पराक्रमावरून आता मला कळलंय की तुमचा कुठला तास आहे। यावर्षी तुम्हाला मी इतिहास हा विषय शिकवणार आहे। यावर्षी इतिहासात तुम्हाला शिवाजी महाराजांचा इतिहास आहे। याच्या आधी कितवीत तुम्हाला शिवाजी महाराजांचा इतिहास होता? तर मला त्याच्याबद्दल माहिती सांगा। तू सांग। शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे होते। बस खाली। तू सांग। शिवाजी महाराजांच्या आईचे नाव जिजाबाई होते। तू सांग। शिवाजी महाराजांचे पत्नीचे नाव सईबाई होते। तू सांग। शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगडावर झाला। तू सांग। शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला। शिवाजी महाराजांचे शत्रू कोण होते? मॅडम बसू आम्ही? हो बस। तू सांग। मुघल निजामशाह। आदिलशाह। शिवाजी महाराज कोणाविरुद्ध लढले? तू सांग। औरंगजेब। सांग। दिलेर खान। बस खाली। शिवाजी महाराजांचे मित्र कोण होते? सांग। शिवा महाला। सांग। बाजीप्रभू देशपांडे। बसा। तू सांग। बाजी पासलकर। वा, बसू खाली? हो। शिवाजी महाराजांचे मित्र तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, बाजी पासलकर आणि महाराजांचे शत्रू औरंगजेब, दिलेर खान। चांगली माहिती आहे तुम्हाला शिवाजी महाराजांबद्दल। तुम्ही कधी महाराजांचा गड किंवा किल्ला पाहिला आहे का? नाही मॅडम। मग आपण एक सहल काढूया। जाणार नाही। मग कुठे? शिवाजी महाराजांच्या गडावर। कोणता गड मॅडम? रायगडावर। रायगडावर? हो, रायगडावर, जिथे शिवाजी महाराजांचा खूप काही इतिहास तुम्हाला जाणून घ्यायचा आहे। सृष्टी गणेश, मी ना आता मॅडम ना फोनवर बोलताना ऐकलं। मी ऐकलं पौर्णिमेच्या मध्यरात्री गडाच्या पायथ्याशी शिवाजी महाराज फिरताना दिसतात। मी खरं बोलतोय। काय बोलत होते ते? अगं हेच, पौर्णिमेच्या मध्यरात्री गडाच्या पायथ्याशी शिवाजी महाराज फिरताना दिसतात। पण इतक्या रात्री मॅडम कोणाशी बोलत असतील? अगं इतक्या रात्री मॅडम कोणाशी बोलणार? ते त्यांच्या नवऱ्याशीच तर बोलणार ना। फेकत तर नाही आहेस ना? अगं खरंच, तुझी शपथ। काय? सॉरी माझी शपथ। काय म्हणत होते त्या? अरे मॅडम म्हणत होत्या पौर्णिमेच्या मध्यरात्री गडाच्या पायथ्याशी शिवाजी महाराज फिरताना दिसतात। सरदार वगैरे असतील ना त्यांच्यासोबत? ते मला माहित नाही, पण सर तीनदा हेच सांगत होते। पौर्णिमेच्या मध्यरात्री गडाच्या पायथ्याशी शिवाजी महाराज
फिरताना दिसतात. ऐक, आपण जाऊया का त्यांना भेटायला? आणि आज पौर्णिमा सुद्धा आहे ना. मध्यरात्री जंगलात ते शिवाजी महाराजांना भेटायला डोक्यावर पडलीस का? म्हणजे अगं शिवाजी महाराजांचे निधन होऊन किती वर्ष झाले? मी असं ऐकलंय, जी महान लोक असतात ती कधीच मरत नसतात, ती नेहमी अमर असतात, पण ते आपल्याला दिसत नसतात. पण जी लोक प्रामाणिक असतात, कधीच खोटं बोलत नाही आणि निष्पाप असतात, त्यांनाच ते दिसतात. मला दिसतील ते. मी प्रामाणिक. तू आणि प्रामाणिक मित्रांनो, तुला शाळेत जाता दिसला पोटदुखीचे लाटे करते, शाळेला सुट्टी मारते. मग काय तू निष्पाप? ट्युशनला न जाता मुलांसोबत क्रिकेट खेळायला जातोस. तू कधी पाहिलं मला क्रिकेट खेळताना? तुझा पाहिलं रे थापाड्या. थापाड्या काय म्हणते? तुलाच बोलते रे थापाड्या. मोठू बदलू. आता पुढे काय करायचं ते सांगा मला. पुढे काय करायचं म्हणजे? अरे हेच पौर्णिमेच्या मध्यरात्री गडाच्या पायथ्याशी. शांत बस रे, किती तेच सांगतो. मला शिवाजी महाराज दिसले असते, पण मी एकटी कशी जाणार? मी कधीच खोटं बोलत नाही, नेहमी खरं बोलते. मग तुला काय करायचंय? आम्ही सर्व इकडे खोटं बोलतो. मी असं कुठे म्हटलं? आपण छोटी पोरं, आपण कोणतेही पाप केले नाहीये. आपल्याला शिवाजी महाराज दिसले असते. हो, आपण जायचं का? आपल्याला ते दिसतील. याड लागलं का तुम्हाला? सडकला मॅडम आपल्याला फाडून खातील. मॅडम काय तुला मागून म्हटल्या जे तुला फाडून खातील? अगं बावळ्या, शब्दशः अर्थ घेऊ नको. मॅडम आपल्याला शिक्षक आहेत तसे त्याला म्हणायचं होतं. बावळेट कुठली? बावळट म्हणायला म्हणतो रे. लंबू बाबू कुठला? लंबू बंबू ठीक बोलली. लंबू माय बोलली, बंबू तुला बोलली. तुला बोलली. काय बोलली? बंबू नाही बोलली. तुलाच बोलली रे. लंबू. भोपया. शांत रहा रे. मायला माझी अक्कल काय शेण खायला गेली होती जे सर मॅडमचं ऐकून तुम्हाला सांगितलं ते. शी, कसला बोलतोय हा? अगं पहिल्यांदाच काय बोललाय? काय बोललास? ते पण जाऊ द्या. मी जाणार आहे कुठे? शिवाजी महाराजांना भेटण्यासाठी. अगं डोक्यावर पडलीस का? मध्यरात्री जंगलात तरी सरांना न सांगता. मॅडमला सांगितलं तर मॅडम काय जाऊन राहणार आहे काय? पण मी म्हणतो मॅडम ही गोष्ट आपल्याला सांगितली का नाही? अरे नालायका, मॅडम असेही सांगत होती की लहान मुलांना तिकडे न्यायचं नाही म्हणून. हो, आपण तिथे जाऊया. पण ऐका, कोणीही घाबरायचं नाही हा. अगं बघती, तुझे हात पाय का बदलत नाही? तुझा बदल आहेस ना? शिवाजी महाराज नसतील ना? अगं बालबुद्धी, बघ जरा इतके सारे शिवाजी महाराज कसे असतील? अरे त्यांचे कपडे असते का? फॅन्सी कॉम्पिटिशन आहे का? अगं बालबुद्धी, ते ऐतिहासिक कपड्यांमध्ये आहेत. बघ त्यांना दाढी आहे. अरे थांबा, तिकडे मध्यभागी कोणतरी बसलेलं आहे. ते लोक आपल्यात काय बोलत असतील? अगं माय, तू शांत राहा ना जरा. तू तर सांगत होतास की मध्यरात्री पौर्णिमेच्या रात्री गडाच्या पायथ्याशी शिवाजी महाराज येते.
अगं ते मध्यभागी आहे आणि त्यांच्या बाजूनी मुसलमान शत्रू आहे. मुसलमान म्हणजे आदिलशाह, निजामशाह, मुघल कोण असतील ते? कोणी का असेना मुसलमान आहेत ते. बरोबर बोलला. मुसलमान म्हणजे महाराज खतरे में. म्हणजे आपण त्यांना वाचवायला पाहिजे. मी जाऊ का त्यांना वाचवायला? तू जाते. हो मी जाते. मग काय तू जाणार? मी नको बघा, तू जा. ठीक आहे मी जाते. हे पण तू त्यांना कसं सोडवणार? मी त्यांना रिक्वेस्ट करणार. कोणाला? महाराजांना. महाराजांना नाही त्या मुसलमानांना. कोण? जसं ते तुझं ऐकण्याला देत ना. पण ट्राय करायला काय हरकत? अगं बाजूची तुमचं राहू द्या. ठीक आहे मी माझं राहू दे. मग तू जा. हा मग जातो ना मी. ते वाजणार रे. तू एकटाच जायचंय ना? हा मग मी जातोय ना. जा तू. पण मी कसं जाणार? अरे मी तर तुम्हाला फक्त युक्त्या सांगणार. अबे नुसत्या युक्त्या काय शिकवतोय? प्रॅक्टिकली पण काय करावं लागेल ना? अरे ऐकून तर घे आधी. बोल बोल. शिवाजी महाराजांच्या आजूबाजूला मुसलमान म्हणजे शत्रू. आपण असं करूया. कसं करूया? अरे एक मिनिट थांबा ना. आपण असं करूया. कसं करूया? अरे एक मिनिट थांबा. आपण असं करूया. कसं करूया? अरे एक मिनिट थांबा ना. हा आपण राक्षसाला असे म्हणूया. म्हणजे मुसलमान पळतील आणि महाराज थांबतील. सगळे पळून गेल्यावर महाराज काय नाचतील? अगो बालबुद्धी, ते महाराज आहेत, लीडर आहेत, पराक्रमी आहेत, माझ्यासारखे. ते नाही घाबरणार. नाही महाराज त्यांना राक्षस किंवा समजणार ते तर मुसलमान आहेत ना. त्यांना हिंदू किंवा उर्दू सांगावी लागेल. राक्षसाला ह्याला हिंदीत कसं म्हणणार? शैतानया 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 पळो पळो. अगं शैतानया शैतानया पळो पळो नाही. शैतानया शैतानया भागो भागो. शैतानया शैतानया भागो भागो. आपण असं करूया. आज्यांनी इकडून जाऊया आणि आज्यांनी इकडून जाऊया आणि ओढूया. शैतानया शैतानया भागो भागो. चालेल? आणि नंतर मग आहे ना आपण आहे ना दुसऱ्या गाडीत टाकूया. आणि आपण त्यांना दिसलो तर अगं बालबुद्धी, बी पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह नाही ओ पॉझिटिव्ह. काय? माझं ब्लड ग्रुप. अरे वा. तुझं राहू दे आणि तू चल आमच्या सोबत. ए नको रे, ती जाऊ दे तिकडून. चल. तुझं चल. कोण आहात तुम्ही आणि इतक्या रात्री इथे कसे? महाराज आम्ही तुम्हाला तुमच्या शत्रूपासून लांब न्यायला आलोय. आमचे शत्रू? अरे कोण आमचे शत्रू? हो महाराज तुमचे शत्रू जे तुमच्या आजूबाजू उभे होते ते मुसलमान शत्रू. मुसलमान शत्रू? तुम्ही त्यांना कसं ओळखलं? महाराज हे आमच्या इतिहासाच्या पुस्तकात आहे. तुमचे शत्रू निजामशाह, आदिलशाह, मुघल. अरे बोलत काय बसलाय? चला लवकर. तू मुसलमान यायच्या आधी घाबरू नका, ते आता इथे येणार नाही. शैतानाचं नाव ऐकून ते इथून पळून गेले. बघितलं, माझी युक्ती कामाला आली. अच्छा, तर ती तुमची युक्ती होती. होय महाराज. नाव काय आहे तुमचं? मी अमय. छान. आणि तुमचे? मी वेद. मी भक्ती. मी सायली. मी ऐश्वर्या. मी सृष्टी. मी समीर. वा, सर्वांची छान आहे. बरं, तुम्ही सर्व इथे कसे? ते आमच्या शाळेतील मॅडमनी ना आमची शैक्षणिक सहल काढली आहे. सहल? हो आमच्या शाळेतील मॅडमनी सहल काढली आम्हाला इतिहासाची ओळख होण्यासाठी. आम्हाला इतिहासाविषयी खूप आवडतो. आम्हाला त्याची प्रेरणा सुद्धा मिळते. वा, छान.
त्यांच्याशी लढलात आणि त्यांची माहिती मिळते. आणखी तुम्ही तुमच्या शत्रूचा कसा खात्मा केला? माझ्या शत्रूचा खात्मा? हो महाराज, तुम्ही तुमच्या शत्रूचा कसा खात्मा केला? कसा केला मी माझ्या शत्रूचा खात्मा? शाहिस्तेखानाची मोठ्या बाबतीत अफजल खानाचा फौज पाडले. बाळा, हे तुम्हाला कोणी सांगितले? महाराज, हे आमच्या इतिहासाच्या पुस्तकात होतं, चौथीला, आणि आताही आहे तुमचा इतिहास. बर, इतिहासाच्या पुस्तकात चौथीच्या ना? होय महाराज. आणि मग आता तुम्ही सर्व कितवीला आहात? आता आम्ही सर्व 7वीला आहोत. 7वीला. म्हणजे चौथीला किती लहान असतात? काय महाराज? काही नाही, हे सर्व शिकलात तुम्ही. होय महाराज. नुसते शिकलो नाही तर आम्ही ह्याच्याची नाटकही सादर केले. काय? मी तुम्हाला नाटक दाखवू का? नको नको, तुम्ही काहीतरी भयानकच दाखवाल. महाराज, ते भयानक नाही, ते खूप सुंदर दृश्य आहे. तुमचे शौर्य दाखवणार आहे. आमचे शौर्य दाखवणार आहे? होय महाराज. तुम्ही बघा ना, प्लीज महाराज, प्लीज. प्लीज कृपा करून, कृपा करून. प्लीज, कळतं आम्हाला, दाखवा. अरे बोल. बालपणी महाराज स्वतःचे बोट कापून शपथ घेताना. दृश्य. अफजल खान खिडकीतून पळणार तितक्यात त्याची बोटे कापली जातात. पुढचे दृश्य. शाहिस्ता खान तुम्हाला मिठी मारणार. तो तुम्हाला दाबणार की शिवाजी महाराज त्यांनी तुमचा खचाखच अफजल खान खाल्ला. वा, छान नाटक करता तुम्ही सर्व. बरं, हे नाटक कोणी बसवले? तुमच्या शाळेतील शिक्षकांनी? होय महाराज. हे नाटक आमच्या शाळेतील शिक्षकांनीच बसवले आहे. परंतु का? सिंपल आहे महाराज, हे आमच्या इतिहासाच्या पुस्तकात आहे. चौथीच्या ना? होय महाराज. चौथीच्या मुलांना इतका हिंसवादी इतिहास शिकवतात? काय महाराज? काही नाही. आणखीन काही आहे पुस्तकात? होय महाराज, तुमचे चित्रही आहे. आमचे चित्र? होय महाराज. परंतु काही घटना घडताना कोणताच चित्रकार आमच्या सोबत नव्हता. मग महाराज. आमची चित्र? महाराज, इतिहासाच्या माहितीद्वारे तुमची काल्पनिक चित्र काढली आहे. चित्रच फक्त काल्पनिक आहे? इतिहासच काल्पनिक मांडलाय? काही नाही बाळा, खूप छान संस्कार होत आहेत शालेय पुस्तकांच्या माध्यमातून. बरं, मला सांगा, मी छत्रपती शिवाजी, तर मग मी छत्रपती शिवाजी कोणाचा मित्र आहे किंवा माझे मित्र कोण होते? महाराज, तुमचे मित्र जीवा महाराज, बाजी प्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, बाजी पासळकर. बरं, मग आता माझे शत्रू कोण होते? महाराज, तुमचे शत्रू शाहिस्ता खान, अफजल खान, दिलेर खान आणि औरंगजेब. बरं, माझे मित्र जे होते ते सर्व कोण होते? महाराज, ते होते हिंदू आणि मावळे. आणि माझे शत्रू जे होते ते कोण होते? महाराज, तुमचे शत्रू सर्व मुसलमान होते. हे असं तुमच्या पुस्तकात स्पष्टपणे लिहिलं आहे की नाही मुसलमान महाराज. माझे शत्रू आणि हिंदू माझे मित्र? नाही महाराज. मग तुम्ही कसं स्पष्टपणे सांगता की मुसलमान माझे शत्रू आणि हिंदू माझे मित्र? महाराज, ते गोंधळून जाऊ नका. पुस्तकात हे स्पष्टपणे सांगितलं जात नाही, परंतु मनात द्वेष निर्माण करण्याचे बीजांकुर वेगळ्याच मोठ्या चतुराईने सोडले जाते. बसा मुलांनी, आपण गप्पा मारूया. पौर्णिमेच्या या चंद्रप्रकाशात आपण काही लुप्त ताऱ्यांची ओळख करून घेऊया. हे लुप्त तारे म्हणजे काही आमचे व काही आमच्या वडिलांचे मित्र. तुम्हाला माहित आहे का, आमच्या आईचे वडील लखोजी जाधव हे मुघलांकडे होते. मुघलांनी दिलेली जहागिरी ते सांभाळत होते. तर आमचे आजोबा मालोजी भोसले हे नगरच्या निजामांची जहागिरी सांभाळत होते. आमच्या आजींना 5 वर्ष मूल नव्हते, म्हणून आमच्या आजींनी शहाशरीफ बाबा यांच्या दर्ग्यावर नवस केला. ईश्वराची कृपा झाली आणि आजीला 2 मुलं झाली. दोन्हीही मुलांची नावे शहाशरीफ बाबा या नावावरून ठेवण्यात आली. थोरल्या मुलाचे नाव शहाजी आणि धाकट्याचे नाव शरीफजी ठेवण्यात आले. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे शहाशरीफ बाबा कोण? तर शहाशरीफ बाबा हे सुफी संत चांद बोधले यांचे अनुयायी होते. चांद बोधले यांचे 4 अनुयायी होते. त्यातील 1-2 जणांची नावे तुम्हाला माहीत असतील. त्यांचे पहिले अनुयायी म्हणजे संत एकनाथ महाराज
आणि दुसरे जनार्दन स्वामी। या दोघांची नावे तुम्हाला माहीत आहेत, परंतु हे चांद बोधले यांचे अनुयायी आहेत हे तुम्हाला माहीत नसेल। त्यांचे तिसरे शिष्य म्हणजे शाह शरीफ बाबा आणि चौथे राज मोहम्मद आणि त्यांचा मुलगा शेख मोहम्मद। हे बाज मोहम्मद म्हणून पण ओळखले जायचे। बाज मोहम्मद यांना आमच्या वडिलांनी श्रीगोंदा येथे नेले। त्यांचे भव्य असे मठ बनवले। मठासाठी 300 एकर जागा त्यांनी दिली। मठाचा सर्व खर्च शहाजी राजे करत असल्यामुळे त्यांच्या दर्ग्याचे आजही पहिले मानकरी भोसले। आमच्या वडिलांचे 1611 साली लग्न झाले ते आमच्या मासाहेब जिजाबाई यांच्याशी ते दौलताबाद येथे। त्या काळी आमचे वडील निजामांच्या परांड्याचा कारभार पाहत होते। त्याच कालावधीत निजामशाही दरबारी पराक्रमी योद्धा आला ज्याचे नाव मलिक अंबर। मलिक अंबर हा मूळचा हाफसी निग्रो, तो कर्तृत्ववान आणि बुद्धिमानही होता। इतर सर्व सरदारांना त्याने आपल्या विश्वासात घेतले। आमच्या वडिलांचे आणि मलिक अंबरचे फारसे काही पटत नव्हते, त्यांच्यात वाद निर्माण व्हायचे। इतर सर्व सरदारही मलिक अंबरचीच बाजू घ्यायचे। परिणामी आमच्या वडिलांनी तेथील चाकरी सोडून आदिलशाहकडे ते वळाले। आदिलशाही दरबारी रणदुल्ला खान हे सेनापती होते। ते आमच्या वडिलांचे खास मित्र। आमचे वडील जेव्हा तेथे गेले तेव्हा दरबारी त्यांचे स्वागत करण्यात आले व त्यांची प्रमुख सेनापती पदी नियुक्तीही करण्यात आली व त्यांना पुणे, सुपे, चाकण व इंदापूर या जहागिरी देण्यात आल्या। आदिलशाहने दिलेल्या जहागिरीतच आमचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला। आमच्या वडिलांचा जास्त काळ हा आदिलशाहकडेच गेला व आमच्या मासाहेब पुण्यातील लाल महालातून जहागिरीचं काम पाहू लागल्या। त्यांच्या मदतीसाठी आणि कुटुंबासाठीच्या देखरेखीसाठी वडिलांनी त्यांच्या विश्वासातील मुसलमान व मराठा सरदार, सेवक व इतर काही लोकांची नियुक्ती केलेली। काझी हैदर, सिद्दी हिलाल, दादोजी कोंडदेव हे मासाहेबांना जहागीर सांभाळण्यात मदत करत। सिद्दी हिलाल हे सैन्यात प्रमुख होते। काझी हैदर हे उर्दू व फारसी ज्ञाते होते व ते मुसलमान न्यायनिवाडा करण्यासाठी होते, तर दादोजी कोंडदेव हे हिंदू न्यायनिवाडा करण्यासाठी होते। सिद्दी हिलाल यांचा मुलगा वहादे सिद्दी हा आमचा बालपणीचा खास मित्र व महमूद बेग मेहतर हे आमच्या वडिलांचे खास सेवक व त्यांचा मुलगा मदारी मेहतर नाव तर तुम्ही ऐकलंच असेल। त्या काळी आदिलशाह, निजामशाह, कुतुब, मुघल यांच्यात आपसात युद्ध होते। त्यांचे अनेक सरदार हे मराठा होते। औरंगजेब बादशाह हे सर्वात जास्त मुस्लिम धर्मीय शाह्यांविरुद्ध लढले, तर आम्ही स्वकीयांविरुद्ध जास्त लढलो। जेव्हा आम्ही लढलो स्वराज्यासाठी तेव्हा विरोध हा आमच्या स्वकीयांचाच। मोहिते, मोरे, सावंत, दळवी, सुर्वे, निंबाळकर, घोरपडे, जाधव हे आमच्या विरोधी केले। आम्ही फक्त मराठ्यांसाठी साम्राज्य निर्माण केले नव्हते, जे मुस्लिम राज्य होते त्यांनी सुद्धा फक्त मुस्लिमांसाठीच आपले राज्य निर्माण केले नव्हते। आम्ही निजाम, मोगल, आदिलशाह, कुतुबशाह यांच्या सत्तेला जुगारून जी सत्ता निर्माण केली ही आमची सत्ता, आमच्या सर्व सहकार्यांची सत्ता। स्वराज्य निर्माण केले ते आम्ही सर्व जाती धर्मातील लोकांना घेऊन। मी जरी प्रमुख असलो तरीही मी हिंदूचा आणि ही हिंदूची सत्ता असं मी कधी म्हटले नाही। धर्मद्वेष पसरविणाऱ्या लोकांनी इतिहासाचा विपर्यास केलाय। आम्ही मुसलमानांचा वध केला असे चित्र लावले जाते, परंतु अनेक मराठा सरदार हे एकमेकांविरुद्ध लढले, त्यांनी एकमेकांचा जीव घेतला। त्यांचे चित्र चौका चौकात का लावले जात नाही? मोहिते, मोरे, सावंत, दळवी, सुर्वे, निंबाळकर हे आमच्या विरोधी होतेच। व्यंकोजी भोसले व बंबाजी भोसले हे भाऊबंदही विरोधी होते। बाजीप्रभू देशपांडेंनी स्वराज्याच्या निर्मितीसाठी आपल्या कुणीतरी माझी प्रतिभा बिघडवू नका। आणि ते जे आता आमच्या आजूबाजूला होते ते आमचे मित्रच होते। या घाबरू नका, हे आमचे मित्र, मुसलमान मित्र, ज्यांनी स्वराज्याच्या निर्मितीसाठी आपल्या प्राणाची आहुती दिली। तुम्ही यांना ओळखलं नाही, कारण तुमच्या पुस्तकात तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी यांच्यावर स्वतंत्र धडे आहेत, परंतु माझ्या मुस्लिम सरदारांपैकी एकाही सरदारावर
की अशा अनेक पौर्णिमेच्या रात्री कमी पडते. तुम्ही यांना ओळखलं नाही, पण आम्हाला ओळखलं. कशा बरोबर? आमची गाणी, आमचा टिळक आणि आमचे जिरेटोप पाहून. कारण आमची हीच प्रतिमा तयार झाली. आणि यांना ओळखलं तर यांच्या दाढीवर ओळखलं काय तर मुसलमान. बाळांनो, आता तुम्हीच सांगा, छत्रपती कोणाचे शत्रू आणि कोणाचे मित्र? आणि तुम्ही आम्हाला माफ करा. माफी कशाची मागता मुलांनो? अल्लाह तुम्हाला सद्बुद्धी देवो आणि महाराजांसारखे खरे आदर्श प्राप्त होवे. आम्ही येतो महाराज. महाराज, आम्हाला तुमच्यावर सेल्फी काढायची आहे. सेल्फी आमच्या सोबत अवश्य, परंतु आताच नाही. योग्य वेळ आल्यावर. प्लीज आम्ही तुम्हाला शब्द दिलाय, परंतु सेल्फी आता नाही. ठीक आहे, आम्ही निघतो. थांबा बाळा, आम्ही तुम्हाला शब्द दिलाय, तुम्ही पण आम्हाला एक शब्द द्या. हेच की पौर्णिमेच्या मध्यरात्री रायगडाच्या पायथ्याशी तुमची भेट आमच्याशी झाली. याची चर्चा तुम्ही कोणाशीही करणार नाही. तुम्हाला शपथ आहे आमच्या स्वराज्याची. ठीक आहे महाराज. जा बाळा, जा बाळा. स्तुती करतो अल्लाह तालाची, दीक्षा मोहम्मद पैगंबराची. पूर्वी जातो आतशुभाची, आतशुभाची जिहाजी, आतशुभाची जिहाजी, आतशुभाची जिहाजी. जातीचे आम्ही मुसलमान, जातीचे आम्ही मुसलमान. महाराष्ट्र आमचा स्वाभिमान, महाराष्ट्र आमचा स्वाभिमान. देशासाठी देऊ आम्ही प्राण, देशासाठी देऊ आम्ही प्राण. देऊ आम्ही प्राण जिहाजी, देऊ आम्ही प्राण जिहाजी, देऊ आम्ही प्राण जिहाजी. आम्हाला लई हा जुना जरा बी नाही ताजा. रयतीसाठी लढला एक राजा, रयतीसाठी लढला एक राजा. हिंदू मुसलमान त्याची प्रजा, हिंदू मुसलमान त्याची प्रजा. गुड मॉर्निंग मॅडम. नमस्ते. बसा खाली. थँक्यू मॅडम. तुमचा पहिला तास कसा गेला? काय ड्रामेबाज, आज खूपच शांत दिसतोयस. रायगडाच्या सहलीचं प्रवास वर्णन लिहिलं का? नाही मॅडम. तुम्ही? नाही मॅडम. कोणीच नाही? अरे इतिहासाचा तास आहे ना. इतिहासाचा तास इतका शांतता कधीच नसतो. मॅडम, इतिहास म्हणजे नुसती कापाकापी आणि मारामारी नाही. वा, समजदार झालास. मग मला सांग, इतिहास म्हणजे काय व आपण इतिहासातून काय शिकावं? सांगा सांगा सांगा. मुलांनो, आपण इतिहासातून मानवी मूल्य जपणाऱ्या घटनांची शिदोरी लक्षात ठेवावी. बरोबर आहे ना? अरे, तुमचाच मूड ठीक नाही, तुमचा जोश नाहीये. तुमचे पराक्रम, तुमचे खचाखच कुठे गेले? काय? राहून दे. अरे, मी आता तुमचा मूड ठीक करते. आपल्याला भेटायला एक पाहुणे आले. मॅडम, मी बसू का? बस. वाटतं त्यांना वेळ लागेल. आपण तोपर्यंत उपस्थिती घेऊया. चला. अमेय उपस्थित मॅडम. भक्ती उपस्थित मॅडम. सृष्टी उपस्थित मॅडम. गणेश उपस्थित मॅडम. वेद उपस्थित मॅडम. बरं झालं. आता काय करावं? अरे, मॅडम आल्या.
मृणाल देशपांडे. काय माझ्यासोबत सेल्फी काढायला आवडेल ना? हो हो, मुलांना ह्याच त्या छत्रपती शिवाजी. म्हणजे तुम्ही हो का? तुम्हीच फक्त ड्रामेबाज आहात? अरे ड्रामा आम्हालाही करता येतो, पण तो ड्रामा लोकांना जोडणारा असतो. मुलांनो, केवळ पुस्तकीय धडे शिकवून किंवा त्याविषयी मार्गदर्शन करून मुलांच्या शालेय गुणपत्रकात सतत प्रयत्नशील राहून वाढ करणे म्हणजे शिक्षक नव्हे. तर शिक्षक म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांच्या ज्ञानकक्षांचा परिपूर्ण विकास करणे होय. विद्यार्थ्यांना ज्ञानार्थी नव्हे, परीक्षार्थी नव्हे, तर ज्ञानार्थी बनवणे हे शिक्षकाचे कार्य असते. आणि खरे ज्ञान हे अथांग सागरासारखे असते. खरे ज्ञान आणि अभ्यासक्रम हा अज्ञानाच्या वाळवंटातील एक मृगजळच. खरे ज्ञान हे अथांग सागर हे या चाकोरीबंद पुस्तकाच्या बाहेरच आहे. जेव्हा मी हे सर्व जंगलातील नाटक बसवले तेव्हा तुमच्या लक्षात यायला पाहिजे होते की हे शिवाजी महाराज नाही, तर त्यांचा वेश घेतलेली कोणती तरी व्यक्ती आहे. त्यामुळे उघड्या डोळ्यांनी जगाकडे बघा. देवाने सगळ्यांना बुद्धी दिली आहे, त्याचा योग्य वापर करा. विज्ञानाच्या नावाखाली या देशावर आजपर्यंत एकही युद्ध झालं नाही, हे लक्षात ठेवा. धर्म ही माणसाला माणूसपण शिकवणारी एक ईश्वरीय वाणी आहे. ती ऐकायची असेल, समजायची असेल तर आधी महाराजांसारखं माणसाला माणूस समजा. बरोबर ना? हो, अगदी बरोबर. काय बाळांनो, मॅडम जे बोलतायत ते समजतंय ना तुम्हाला? समजलं तुम्हाला? पण हे सर्व तुमच्या परीक्षेत लिहू नका, नाहीतर मार्क मिळणार नाही. परीक्षेत तेच लिहा जे तुमच्या शालेय पुस्तकात आहे, तरच तुम्हाला मार्क मिळतील. पण जर खऱ्या आयुष्यात तुम्हाला मार्क मिळवायचे असतील ना, तर आधी महाराजांचं खरं रूप समजून घ्या. मॅडम सेल्फी. चालतंय, या. स्तुती करतो अल्लाह तालाची, स्तुती करतो अल्लाह तालाची, दीक्षा मोहम्मद पैगंबराची. पूर्वी गातो आता शिवाची, आता शिवाची. जी हाजी